भंडाऱ्याच्या खांब तलाव चौक परिसरातील महामार्गावर पाण्याचं साम्राज्य, प्रशासनाचं दुर्लक्ष, उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। पुण्याच्या भोर महसूल कार्यालयात क्यूआर कोड प्रणाली विकसित, महसूल सेवा दाखले योजनेची माहिती एका क्लिकवर मिळणार। जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी, आमदार शंकर मांडेकरांच्या हस्ते क्यूआर कोड उपक्रमाचं लोकार्पण। पिंपरी चिंचवडमध्ये शेअर मार्केटचं आमिष दाखवून 20 ते 25 कोटींची फसवणूक, 150हून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याचा प्रकार। शेअर मार्केटमधून मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष, सायबर पोलिसांकडून 5 जणांना अटक। भुसावळ शहरातील रेशन दुकानात तांदूळाच्या पोत्यात रेती आढळली, नागरिकांकडून संताप व्यक्त, संबंधित विभागानं तातडीनं लक्ष देण्याची मागणी। अमरावतीच्या राजापेठमधील उड्डाणपुलावरील एक्सपान्शन जॉईंटमध्ये गॅप, उड्डाणपुलावर एकूण 4 ठिकाणी पुलावर गॅपमुळे उड्डाणपुलावर अपघाताचा मोठा धोका। पुण्यात रात्री घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक, 3 लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात घरफोड्या करण्याचं प्रमाण वाढलं। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील भुसारी टोला गावात बिबट्याची दहशत, मध्यरात्रीपर्यंत गावकऱ्यांच्या हातात लाठ्या काठ्या घेऊन पहारा, बिबट्याचा गावातील जनावरांवर हल्ला, गावकऱ्यांची चिंता वाढली। पुण्याच्या खेडमधील रासे गावात रेणुकादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। धुळ्याच्या कापडण्या गावात नवरात्रोत्सवानिमित्तानं देवमढीवरती 51 फुटांचा ध्वज उभारला, ध्वज मिरवणुकीमध्ये गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी।